नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। शंभूराज देसाईंचा भाजपला इशारा। सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीत विशेषतः भाजप आणि शिंदे गटात बिनसल्याचं दिसतंय। फक्त सांगलीतच नाही तर नवी मुंबईत पालिकेच्या निमंत्रण पत्रिकेवरूनही मोठा वाद झाल्याचं पाहायला मिळतंय। भाजपकडून सांगलीतील निवडणुकीत स्वबळाची भाषा करण्यात येत असल्याने शिंदे गटात नाराजी वाढली आहे। यावरून राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपला थेट इशारा दिलाय। शंभूराज देसाईंचा भाजपला इशारा। आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल असं म्हणत शंभूराज देसाई यांनी भाजपवर निशाणा साधला। तसेच नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये समन्वय बैठकीला भाजप मंत्र्यांनी प्रतिसाद दिला का असा सवालही त्यांनी उपस्थित केला। आलेल्या परिस्थितीला भाजपला सामोरं जावं लागणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय। सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप त्यांच्या नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापतींना पर्यटनासाठी घेऊन जाणार असल्याची चर्चा आहे। याबाबत माहिती नसल्याचं देसाई यांनी सांगितलंय। तसेच शिंदे गटाची कोर कमिटी बैठक पार पडली असून उद्या सर्व सदस्यांची बैठक घेण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। नगरपालिका निवडणुकीच्या वेळी मी समन्वय करायचा प्रयत्न केला पालकमंत्री म्हणून। माझ्या निमंत्रणाला कुणी त्या भाजपच्या दोन्ही मान्य मंत्री महोदयांनी आमदारांनी काय प्रतिसाद दिला नाही। जिल्हा परिषदेच्या वेळी एकदा केला सुरुवातीला, तेव्हाही त्यांनी कुणी प्रतिसाद दिला नाही। मग जर समजा पालकमंत्री जिल्ह्याचे समन्वय करायसाठी बैठक बोलवतात तेव्हा तुम्ही म्हणता की तुम्ही येत नाही आणि लगेच समन्वय समिती बैठकीच्याच दिवशी तुम्ही जाहीर करता की स्वबळावर भाजप सत्ता मिळवल। तर तुमचा जर असा प्रतिसाद असेल तर शेवटी मग आम्हालाही विचार करावा लागला ना। ही आली परिस्थितीला सामोरं जायचं।